नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 5वी गणित संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित गुण 40. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. प्रश्न पहिला, इयत्ता 5वी गणित. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, पहिलं, 90पेक्षा कमी मापाच्या कोणाला काटकोन म्हणतात. 2. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. 3. 10 ही संख्या रोमन संख्या चिन्हात x अशी लिहितात. 4. ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकाला समछेद अपूर्णांक असे म्हणतात. ब भाग, योग्य जोड्या लावा 4 गुणांसाठी. 1. बघा, या ठिकाणी जोड्या लावून दाखवलेले आहेत. 12 काटकोन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि व्यास. त्यांची उत्तर पहा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर क भाग बघा, खालील संख्या वाचून अंकात लिहा 2 गुणांसाठी. 1. 8 लक्ष. 2. 70,02,300. 3. 1,35,000. या पद्धतीने संख्या या अंकात लिहायच्या आहेत. त्यानंतर पुढची संख्या, खालील संख्या वाचून अक्षरात लिहा. 5,05,230. दुसरं, 4,52,710. तिसरं, 9,34,622. या पद्धतीने. ब भाग, खालील संख्या रोमन चिन्हे वापरून लिहा. 24, 5 आणि 10. या पद्धतीने लिहा, लिहून दाखवलेले. क भाग, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. 4,00,000 अधिक 81,000 अधिक 300 अधिक 80 अधिक 0. पुढचा, 78,42,570 अधिक 2. खालील संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. बघा, 3ची किंमत 30 दशलक्ष, 9ची किंमत 9 लक्ष, त्यानंतर 4ची किंमत 4 दशहजार म्हणजे 40,000, 9ची किंमत 9,000, 5ची किंमत 5 शतक, 7ची किंमत 7 दशक आणि 5ची किंमत 5 एकक. पुढच्या संख्या पण त्याच पद्धतीने लिहायचे. 1 आहे 1 दशलक्ष, 3 लक्ष, 5 दशहजार, 5,000, 5 शतक, 2 दशक आणि 0 एकक. प्रश्न तिसरा अ. खालील बेरजा करा 4 गुणांसाठी. 13,46,310 अधिक 4,83,548 यांची बेरीज येते 18,29,858. पुढची संख्या, 32,54,876 अधिक 7,97,456. त्याचं उत्तर येतं 40,52,332. पुढचा प्रश्न ब भाग, गुणाकार करा.
310 गुणिले 78 24,180. 2255 गुणिले 88 बरोबर 19,00,000. 1,98,440. त्यानंतर खालील वजाबाकी करा. $58,48,965 वजा 22,31,473. उत्तर येतं 36,17,492. वजाबाकी करायची दोघांची. त्यानंतर पुढचं उदाहरण 12,05,938 वजा 4,54,387. पुढचा भागाकार करा. 1400 भागिले 35 उत्तर येतं 40. 234 भागिले 43 उत्तर येतं 5.44. 70 अंश मापाचा कोन काढा. बघा तो या ठिकाणी या पद्धतीने कोन मापकाच्या सहाय्याने आपण कोन काढायचा आहे. अंदाजे काढू नका. 3 सेमी त्रिज्या असलेलं वर्तुळ काढा. कंपासमध्ये मोजमाप करा 3 सेमीचं पट्टीच्या सहाय्याने आणि त्यानंतर हे वर्तुळ काढा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.